नमस्कार मंडळी. तर आता मी आलेले आहे बुटीकवरून आणि बघा एवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन आलेले आहे. आता ह्याच्यातून अर्धे ब्लाऊज अर्जंटवाले आहेत ते मी बाजूला काढून ठेवते. आणि आता हे बघा मला आहे ना ब्लाऊज एम्ब्रॉयडरीसाठी आलेले आहेत. तर 3-4 ब्लाऊज होते. आता हे बघा मी आता कसं एका साईडला आहे ना पहिले मार्किंग करून घेते गळ्याचा शेप व्यवस्थित असा, आणि तो दुसऱ्या बाजूला नंतर आता छापायचा. अशा प्रकारे आम्ही गळ्याची मार्किंग करत असतो. हे बघा बघू शकता तुम्ही. तसंच सेम हातालासुद्धा आम्ही करून घेतो. हे बघा आता एका साईडला छापून आलं ना की ते परत खडून आहे ना डार्क करायचं. हा बघा तर हात पण तसंच सेम करून घेतलेला आहे. आणि गळा आणि हात झाल्यानंतर एका साईडला आम्ही वन साईड आपला गळा असतो ना उजव्या हाताचा तो देतो. कोणाकोणाला 2 गळे पाहिजे असतात तर त्यांना दोन्ही देते, पण मोस्टली तर एका साईडचं करून घेतात आता. आणि हा जो दुसरा ब्लाऊज आहे ना तो घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. ब्लाऊजची बॉडी खूपच छान होती, भरलेली होती एकदम एम्ब्रॉयडरीने वगैरे, पण त्याचे हात बघा ना एकदम छोटे आलेले. मग त्याच्यामुळे आता आम्ही काय आयडिया केली की त्याला 3 इंच खाली अजून वर्क करायचं, जी बॉर्डर त्याची मॅचिंग अजून त्याचा म्हणजे असं वर्क करायचा होता. आणि हा आहे ना तिसरा नऊवारीवरचा ब्लाऊज आलेला. तेवढ्याच रात्री आम्ही निघालो ब्लाऊज देण्यासाठी. आता इकडे बघा रस्ता किती एकदम भयान वाटतो ना, पण काय करणार आम्हाला नाही. आता सीझनच्या वेळी आहे ना दिवस रात्र असं काहीच बघून जमत नाही. नंतर आम्ही ना ब्लाऊज दिले आणि निघालो घराकडे. म्हणजे आम्ही निघालो माझ्या बेबुडीला भेटायला मामाच्या घरी. आता आम्ही पोचलो मामाच्या घरी. इकडे बघा माझी बेबू काय करत होती. आता बहीण भाऊ कसे भेटत आहेत बघा. दुसऱ्या क्षणाला परत भांडतील पण. आता इकडे बघा आम्हाला आहे ना काटाचा काय नवल वाटते काय माहिती. मामांची मम्मी बसली काम करायला ना, कामाला पुढे पुढे असं करायचं असतं बघा. आता 2 पिशव्या जात नाही तरी घेऊन जायचं. शेवटी एक ठेवली आणि एक नेली. ते त्याचं इथे आले ना काय काट्यावर जाम खेळतो. आता इथे बघा डॅडूची लाडकी बेबू आणि इकडे बाबूची मस्ती चालू आहे. इकडे मामाने आम्हाला कापला अननस, तेच आम्ही एन्जॉय केला. आणि इकडे बघा रात्र झाली पण हा काय आहे ना इथून बाहेर निघायलाच तयार नव्हता. उशीर जाम झालेला होता. मग आम्ही बेबोडीला केला बाय आणि आम्ही आलो घरी. म्हणजे बेबोडी बघा कशी एकदम समजदार आहे ती, रडत बिडत काहीच नाही बिचारी.